नमस्कार मंडळी. तर आज आपण पाहणार आहोत घटस्थापना करण्यासाठी काय साहित्य लागतं. तर सगळ्यात पहिले मी इथे खाऊची पानं घेतलेली आहेत. तर ही खाऊची पानं आपण देवाऱ्यामधले जे देव असतात त्यांच्या खाली अंतरणार आहोत आणि पुढे साधारण दसरा होईपर्यंत आपण ते देव हलवणार नाही आहोत. तर त्यांना ठेवण्यासाठी आपण ही खाऊची पानं वापरणार आहोत. ह्यातलीच 5 पानं आपण जे सुगड असतं त्या सुगडला बांधण्यासाठी वापरणार आहोत. ती ह्याच्या साहित्याने, त्या दोऱ्याच्या साह्याने आपण ही बांधणार आहोत. त्याचबरोबर हा एक मी धागा घेतलेला आहे. त्याच्या साह्याने आपण हळदी कुंकू, सुपारी, हळकुंड आणि खारीक हे आपण सुगडला बांधणार आहोत. त्याचबरोबर इथे मी पैसे घेतलेले आहेत. हे आपण पाण्यामध्ये टाकणार आहोत, जे आपण सुगडमध्ये पाणी टाकणार आहोत त्याच्यासाठी. त्याचबरोबर इथे डेकोरेशनसाठी मी हे काही हा गजरा घेतलेला आहे, फुलं घेतलेली आहेत, कमळ आणलेलं आहे. देवीची ओटी भरण्यासाठी मी इथे वेणी घेतलेली आहे. त्याचबरोबर इथे खण होता माझ्याकडे, तो खण मी घेतलेला आहे आणि नारळाच्या ऐवजी मी इथे खोबऱ्याची वाटी वापरली आहे. हळकुंड, खारीक, बदाम, अक्रोड आणि सुपारी हे मी देवीची ओटी भरण्यासाठी घेतलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला तांदूळ देखील लागेल. इथे मी दिवा ठेवण्यासाठी एक छोटंसं आसन मला जे मार्केटमध्ये मिळालं होतं दादरला, ते मी घेतलेलं आहे. हे पण ऑप्शनल आहे, हे डेकोरेशन म्हणून मी वापरणार आहे. त्याचबरोबर हा देवीचा जो कॉईन आहे तो मी दरवेळेला पूजेमध्ये वापरते, तर तो एक घेतलेला आहे. इथे मी काही वस्त्र घेतलेली आहेत. वस्त्रामध्ये एक चौरंगावरती अंतरण्याचे वस्त्र घेतलंय आणि एक दिव्यासाठी वापरणार आहे. त्याचबरोबर हा देवीचा फोटो घेतलेला आहे. हा पण पूर्णपणे ऑप्शनल आहे. जिथे मी घट ठेवणार आहे तिथेच हे फोटो लक्ष्मीचा ठेवणार आहे. त्याचबरोबर आपल्याला दिवा लागेल. तर दिव्यामध्ये इथे मी अशी अखंड वात घातलेली आहे, जेणेकरून हा पुढचे 9 दिवस तरी हा दिवा चांगला चालला पाहिजे. काही जण मोठा दिवा वापरतात किंवा हा साधारण एक वाटीभर होईल एवढा मोठा दिवा आहे. ह्याच्यामध्ये मी तेल भरून घालणार आहे आणि संपत आल्यावरती थोडंसं साधारण एक लक्ष द्यायचं. जर तेल संपत आलं तर आपण त्याच्यामध्ये परत घालायचं. पण हा दिवा 9 दिवस पुढचे तेवत राहायला पाहिजे. त्याचबरोबर मी इथे पत्रावळी घेतलेली आहे आणि पत्रावळीच्या खाली ठेवण्यासाठी इथे मी स्टीलचं ताट घेतलेलं आहे. त्याच्यामध्येच आपण त्या पत्रावळीमध्येच आपण ही टोपली ठेवणार आहोत आणि त्या टोपलीमध्ये आपण माती वापरणार आहोत टाकण्यासाठी. तर इथे मी मातीमध्ये धान्य टाकावे लागतात. तर ही धान्य घेतलेली आहेत, रेडीमेड बाजारात मिळतात. घरातलेही धान्य तुम्ही वापरू शकता. वस्त्र घेतलेलं आहे. हा सुगड आहे. काही जणांकडे डिझाईनवालेही वापरले जातात, काही जणांकडे लाल कलरचे पण मिळतात सुगड, तेही वापरले जातात. तर हे आमच्याकडे केली जाणारी पद्धत आहे. तर मी हा काळ्या पद्धतीचा, जो काळ्या रंगाचा मिळतो तो सुगड वापरते इथे. आणि ही माती साधारण तुम्ही गावाला जर असाल तर तुमच्या शेतातली देखील तुम्ही वापरू शकता. आणि रांगोळी काढायसाठी हे काही माझ्याकडे छान छोटेसे मस्त असे स्टिकर आहेत, तर ते मी वापरणार आहे. तर कसा वाटला व्हिडिओ मंडळी, मला नक्की कमेंट करून सांगा.